Good morning students. In last lecture we learned about the concept of family and definition of family, as well as we learned some functions of the family. In today's lecture we learn some another functions of the family and the types of family. So we start with first second functions is economic function. Family is also an economic organization. Family used to run a business, and joint Hindu family business is a classical example. In rural area, farmer gets all the members of the family to work in the field. Whether in the business or the services, everyone has to work to earn a livelihood to lead a dignified life. They generate an income to spend in the purchase of the needy goods. Every consumer plan what to buy now and what purchase to postpone. At the time like this, when the price are recording a special rise, middle class families have to move with the budget. This will ensure the expenses are within a limit and irrelevant purchase are curbed. There are the different consumption role in the family such as follows. तर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट फंक्शन्स दिले तो म्हणजेच इकॉनॉमिक फंक्शन्स. तर इकॉनॉमिक फंक्शन्समध्ये आपल्याला काय सांगितलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक फॅमिली ही एक इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी फॅमिली या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे बिझनेस जे आहेत ते रन करण्यासाठी आपल्याला यूज केलेल्या दिसून येतात. तर फॉर एक्झाम्पल बघितलं तर जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस हे त्या ठिकाणी क्लासिकल एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच इंडियामध्ये जर बघितलं तर वेगळ्या फॅमिलीच्या माध्यमातून जॉईंट फॅमिलीच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही बिझनेस आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला रन केलेले दिसून येतात. त्याला सगळं आपण जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असं म्हटलं जातं. मग हे फॅमिली बिझनेस जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला एक इकॉनॉमिक फंक्शनचं किंवा इकॉनॉमिक ऑर्गनायझेशनचं एक एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर रुरल एरियामध्ये बघितलं तर रुरल एरियामध्ये फार्मर जे आहेत ते फार्मरच्या फील्डमध्ये काम करण्यासाठी देखील फॅमिलीचे सर्व मेंबर जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला वर्क करताना दिसून येतात. म्हणजे शेतीमध्ये बघितलं तर शेतीच्या कामामध्ये फॅमिलीमध्ये असणारे जे काही सर्व मेंबर जे आहेत ते शेतीच्या कामामध्ये आपल्याला मदत करताना दिसून येतात. अशा पद्धतीने फॅमिली मेंबर जे आहेत हे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इकॉनॉमिक फंक्शन जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला रन करताना दिसून येतात. तर प्रत्येक व्यक्ती जी आहे ती वेगवेगळ्या बिझनेसच्या माध्यमातून असेल किंवा सर्व्हिसच्या माध्यमातून असेल चांगल्या पद्धतीचं लाईफ जगण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला अर्न करताना दिसून येतं. म्हणजेच एखादा बिझनेसच्या माध्यमातून असेल एखाद्या सर्व्हिसच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी एक डिग्निफाईड लाईफ जे आहे किंवा सन्माननीय असं लाईफ जगण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अर्न करताना दिसून येतात. आणि ते जे काही इन्कम जनरेट करत असतात त्याच्या माध्यमातून त्यांचे जे काही निडी गुड्स असतील किंवा अत्यावश्यक जे काही गोष्टी असतील ते आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. त्याचबरोबर प्रत्येक कंझ्युमर जो आहे तो आपल्याला कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी परचेस केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी आपण पोस्टपोन केल्या पाहिजेत या ठिकाणी डिसाईड करताना आपल्याला दिसून येतं. त्याचं योग्य पद्धतीने प्लॅनिंग हे केलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी इमिजिएट बेसिसवरती कोणत्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी आपण नंतर त्या ठिकाणी खरेदी करू शकतो, त्याचा पोस्टपोन परचेस जो आहे तो पोस्टपोन करू शकतो. अशा ठिकाणी प्लॅनिंग हे प्रत्येक कंझ्युमरच्या माध्यमातून केलं जातं. तर हे प्लॅनिंग कोणत्या बेसिसवरती केलं जातं तर मार्केटमध्ये प्रोडक्टची अवेलेबल असणारी प्राईस आणि आपलं बजेट या दोन गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेऊन त्यानुसार ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट हे खरेदी केले जातात. म्हणजेच जर समजा एखाद्या प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी वाढत असेल तर ते प्रोडक्टचा परचेस जो आहे तो पोस्टपोन केला जातो. त्याचबरोबर एखाद्या प्रोडक्टची प्राईस ही कमी झाली असेल तर त्याचा परचेस जो आहे तो इमिजिएट बेसिसवरती आपल्याला केलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला किती आवश्यक आहे त्या गोष्टीची युजफुल आपल्याला किती आहे ते देखील विचारात घेऊन त्यानुसार प्रोडक्ट हे आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला लिमिटेड एक्सपेन्सेस करताना दिसून येतात. म्हणजे हे प्लॅनिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला एक्सपेन्स जो आहे तो लिमिटमध्ये ठेवण्यासाठी त्याचबरोबर इरेलेव्हंट परचेस जे आहे ते कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला कंझ्युमर जे आहे ते परचेसिंग प्लॅनिंगच्या माध्यमातून फोकस करताना दिसून येतात. तर या ठिकाणी प्रत्येक फॅमिलीचे वेगवेगळ्या प्रकारचे असे कन्झम्पशन रोल जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. म्हणजेच फॅमिली जी आहे ती पर्चेसिंगमध्ये कशा पद्धतीने रोल त्या ठिकाणी प्ले करत असते किंवा कोणकोणते रोल त्या ठिकाणी प्ले करत असतात हे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ते रोल कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इनिशिएटर्स. द पर्सन हॅज आयडेंटिफाईड द गॅप अँड टू ब्रिज द गॅप ही सजेस्ट टू मेक अ परचेस. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच इनिशिएटर. तर इनिशिएटर म्हणजेच कोण तर अशा प्रकारची व्यक्ती जी त्या ठिकाणी आपले जे काही वेगळ्या प्रकारच्या नीड्स असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या फॅमिलीच्या नीड्स असतील या कोणकोणत्या नीड्स आहेत त्याच्यामध्ये गॅप कशा पद्धतीने आहे म्हणजेच आपल्याकडे अवेलेबल असणाऱ्या वस्तू किंवा आपल्याकडे अवेलेबल असणारे प्रोडक्ट आणि आपल्या नीड्स याच्यामध्ये गॅप किती आहे, मग तो गॅप जो आहे तो आपण कोणत्या प्रोडक्टच्या माध्यमातून किंवा कोणत्या सर्व्हिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरून काढू शकतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं आणि त्याच्यानुसार प्रोडक्टचा परचेस करण्यासाठी आपल्याला सजेशन हे दिलं जातं. त्याला सगळे आपण
इनिशिएटर असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या नीड्स आणि आपल्याकडे अवेलेबल असणारे प्रोडक्ट यांच्या माध्यमातून यांच्यामध्ये किती प्रमाणात गॅप आहे की कोणत्या नीड्स आपण त्या ठिकाणी फुलफिल करण्यासाठी आपल्याला नवीन प्रोडक्ट खरेदी करणं गरजेचं आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. मग ते प्रोडक्ट कोणतं आहे, कोणत्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण त्या गरजा फुलफिल करू शकतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला सजेशन हे दिलं जातं. त्या व्यक्तीला त्या ठिकाणी इनिशिएटर असं म्हटलं जातं. सो द नेक्स्ट इज इन्फॉर्मेशन गॅदरर्स. मेंबर्स हॅव कलेक्ट द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन अँड आयडेंटिफाय व्हॉट विल सॉल्व देअर प्रॉब्लेम्स. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच इन्फॉर्मेशन गॅदरर. तर इन्फॉर्मेशन गॅदरर म्हणजेच कोण, तर त्या ठिकाणी गॅप आयडेंटिफाय केल्याच्या नंतर किंवा जी काही नीड आहे ती आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्याच्यावरती योग्य इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट जे आहेत हे आयडेंटिफाय करून कोणत्या प्रोडक्टच्या माध्यमातून किंवा कोणत्या सोल्युशनच्या माध्यमातून आपला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो हे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन गॅदररच्या माध्यमातून आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या नीड काय आहेत, त्या कोणत्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण फुलफिल करू शकतो त्याची इन्फॉर्मेशन कलेक्शन हे त्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यानुसार इन्फॉर्मेशन कलेक्शन करण्याचं काम हे त्या व्यक्तीकडून आपल्याला केलेलं दिसून येतं. त्यासाठी आपण इन्फॉर्मेशन गॅदरर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज इन्फ्लुएन्सर. पर्सन इन अ बेटर स्टेटस मनी वाईज हू कॅन इन्फ्लुएन्स द कन्झम्पशन डिसिजन. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला रोल दिला तो म्हणजेच इन्फ्लुएन्सर. तर इन्फ्लुएन्सर म्हणजेच कोण, तर अशा प्रकारची व्यक्ती ज्याचं मनीनुसार किंवा पैसा किंवा इन्कम असेल हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं असेल अशा प्रकारची जी काही व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी फॅमिलीचे जे काही कन्झम्पशन असेल किंवा कन्झम्पशन डिसिजन असेल त्याच्यावरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी फॅमिलीमधली अर्निंग करणारी जी काही व्यक्ती आहे किंवा जो कोणी व्यक्ती त्या ठिकाणी अर्निंग करत असतो तो त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या गोष्टींच्या पर्चेसिंग डिसिजनवरती आपल्याला इन्फ्लुएन्स करताना किंवा इफेक्ट करताना दिसून येतो. म्हणजेच फॅमिलीमध्ये मनी वाईज किंवा पैशानुसार जो काय हायर स्टेटस असेल किंवा बेटर स्टेटसची जी काही व्यक्ती आहे ती त्या ठिकाणी आपल्या इन्फ्लुएन्सरचा रोल प्ले करताना दिसून येतो. मग त्या ठिकाणी कन्झम्पशन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ते प्रोडक्ट खरेदी केलं पाहिजे की नाही याच्याविषयीचे डिसिजन हे त्या व्यक्तीकडून आपल्याला घेतलेले दिसून येतात. नेक्स्ट इज डिसिजन मेकर. मेंबर हू डिसाईड टू बाय ऑर नॉट टू बाय. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजे डिसिजन मेकर. तर डिसिजन मेकर म्हणजेच कोण, तर त्या ठिकाणी सिलेक्ट केलेले जे काही प्रोडक्ट आहे किंवा सिलेक्ट केलेली जी काही सर्व्हिस आहे ती खरेदी करायची की नाही करायची याचा जो काही डिसिजन घेत असतो त्या मेंबरला त्या ठिकाणी डिसिजन मेकर असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन गॅदररच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी जे प्रोडक्ट त्या ठिकाणी सिलेक्ट केलेलं असतं किंवा जे प्रोडक्ट त्या ठिकाणी सजेस्ट केलेलं असतं ते प्रोडक्ट आपण खरेदी करायचं की नाही हे याचा जो काही डिसिजन त्या ठिकाणी घेत असतो त्या व्यक्तीला त्या मेंबरला त्या ठिकाणी डिसिजन मेकर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज परचेसर. मेंबर हू विजिट द मार्केट टू बाय. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला रोल दिला तो म्हणजेच परचेसर्स. तर परचेसर्स म्हणजेच कोण, तर जो ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये जाऊन त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करत असतो त्यासाठी आपण परचेसर असं म्हटलं जातं. म्हणजेच इनिशिएटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी गॅप आयडेंटिफाय केल्याच्यानंतर इन्फॉर्मेशन गॅदररच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन किंवा त्याबद्दलची इन्फॉर्मेशन ही आयडेंटिफाय केली जाते आणि त्यानुसार प्रोडक्ट सजेस्ट हे केलं जातं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी डिसिजन मेकरच्या माध्यमातून ते प्रोडक्ट खरेदी करायचं की नाही हे ठिकाणी डिसिजन घेतले जातात. म्हणजे जर प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर ते प्रोडक्ट ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये जाऊन जी व्यक्ती ठिकाणी खरेदी करून आणत असते त्याला सगळ्यांना आपण परचेसर असं म्हटलं जातं. म्हणजेच ॲक्च्युअल पर्चेसिंगची जी ॲक्टिव्हिटी ज्या व्यक्तीकडून केली जाते त्याला सगळ्यांना आपण परचेसर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज डिस्पोजर. व्हेन अ प्रोडक्ट इज नो लॉंगर रिक्वायर्ड दिस मेंबर गेट राईड ऑफ इट. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला रोल दिला तो म्हणजे डिस्पोजर. तर डिस्पोजर म्हणजेच कोण, तर अशा प्रकारची व्यक्ती जी त्या ठिकाणी प्रोडक्टचं ॲक्च्युअल डिस्पोजन त्या ठिकाणी करत असते किंवा डिस्पोज करण्याचं काम हे त्या व्यक्तीकडून केलं जातं. म्हणजेच ते प्रोडक्ट आणल्याच्यानंतर ते प्रोडक्ट यूज केल्याच्यानंतर त्याची जर आपल्याला पुढील काळामध्ये जर आवश्यकता नसेल तर त्याचं डिस्पोजिंग करण्याचं काम हे त्या व्यक्तीकडून आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे समजा एखादे प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी आणलं त्याच्यामध्ये काही बिघाड झाला ते आपल्याला पुढे त्या ठिकाणी उपयोगात येऊ शकत नाही, म्हणजेच त्याचा यूज आपण पुढे काळासाठी करू शकत नाही. मग ते डिस्पोज करणं गरजेचं असतं. मग हे डिस्पोज करण्याचं काम किंवा त्याची विल्हेवाट लावण्याचं काम जी व्यक्ती ठिकाणी करत असते त्यालाच त्या ठिकाणी डिस्पोजर असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने 6 रोल जे आहेत हे फॅमिली मेंबरच्या माध्यमातून आपल्याला पार पाडलेले दिसून येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजेच इनिशिएटर. इनिशिएटर म्हणजेच कोण, तर जो त्या ठिकाणी आपली जी काही नीड्स असतील किंवा जो काही आपल्याकडे अवेलेबल असणारे वस्तू किंवा गोष्टी किंवा प्रोडक्ट आणि आपल्या नीड्स यांच्यामधला जो काही गॅप आहे तो आयडेंटिफाय करणारी व्यक्ती त्याला इनिशिएटर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन गॅदरर. इन्फॉर्मेशन गॅदरर म्हणजेच कोण, तर अशा प्रकारची व्यक्ती जी त्या ठिकाणी नीड आयडेंटिफाय केल्याच्यानंतर किंवा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केल्याच्यानंतर तो प्रॉब्लेम आपण कोणत्या प्रोडक्टच्या माध्यमातून किंवा कोणत्या सोल्युशनच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जी कलेक्ट केली जाते त्या व्यक्तीला ठिकाणी इन्फॉर्मेशन गॅदरर असं म्हटलं जातं.
त्याच्यानंतर इन्फ्लुएन्सर, मग ठिकाणी कन्झम्पशन डिसिजनवरती जे इन्फ्लुएन्स करत असतात किंवा त्याच्यावरती जो व्यक्ती अफेक्ट करत असतो त्याला सगळे इन्फ्लुएन्सर असं म्हटलं जातं. मग हा व्यक्ती जो आहे तो इकॉनॉमिक्स वाईज स्टेटस त्या ठिकाणी बेटर असलेला व्यक्ती त्या ठिकाणी फॅमिलीमध्ये असत असतो. त्याच्यानंतर डिसिजन मेकर, तर डिसिजन मेकर म्हणजेच कोण, तर प्रोडक्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये ते प्रोडक्ट्स खरेदी करायचं की नाही करायचं याच्याविषयीचा जो कोण डिसिजन घेत असतो त्याला डिसिजन मेकर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पर्चेसर, तर पर्चेसर म्हणजेच कोण, तर जो ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये जाऊन प्रोडक्ट खरेदी करून आणत असतो. जी पर्चेसिंगची ॲक्टिव्हिटी आहे सेलरकडून जाऊन त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करून आणण्याची, ती व्यक्ती आहे त्याला सगळे पर्चेसर असं म्हटलं जातं. आणि डिस्पोजर, तर डिस्पोजर म्हणजेच कोण, तर प्रोडक्ट यूज झाल्याच्या नंतर जे पुढील काळासाठी जर उपयुक्त होत नसेल तर त्याचं डिस्पोज करण्याचं काम किंवा त्याची विल्हेवाट लावण्याचं काम करणारी व्यक्ती त्याला डिस्पोजर असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचे रोल जे आहेत हे त्या ठिकाणी फॅमिली मेंबरच्या माध्यमातून आपल्याला पार पाडलेले दिसून येतात. In every family, some products are jointly owned and some are individually owned. A car is jointly owned by the husband and wife who bought it with the bank loan taken in the joint name. The ornament given to the woman by her parents are exclusively her ownership. Not even her husband has any claim on it. That is why it is called as Stridhan. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की प्रत्येक फॅमिलीमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की काही प्रोडक्ट जे आहेत हे जॉईंटली त्या ठिकाणी आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. म्हणजे प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी एक प्रोडक्ट अशा पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट खरेदी केलेले दिसून येतात. तर काही प्रोडक्ट जे आहेत ते इंडिव्हिज्युअली आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. म्हणजेच त्या स्पेसिफिक प्रोडक्ट व्यक्तीसाठीच किंवा स्पेसिफिक मेंबरसाठीच ते प्रोडक्ट हे आपल्याला खरेदी केलेलं दिसून येतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कार जी आहे ही त्या ठिकाणी हजबंड आणि वाईफ यांच्या दोघांच्या माध्यमातून एकत्रितरित्या जॉईंटली त्या ठिकाणी आपल्याला खरेदी केलेली दिसून येते. मग हे लोन जर असेल तर जॉईंट नेमच्या माध्यमातून दोघांचं एकत्रित लोन करून त्या ठिकाणी आपल्याला कार ही खरेदी केलेली दिसून येते. तर काही इतर ज्या काही गोष्टी असतील म्हणजेच त्या ठिकाणी एखाद्या स्त्रीसाठी त्या ठिकाणी त्याच्या पॅरेंट्सकडून जर त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारचे अलंकार दिले असतील किंवा जे काही दागिने दिले असतील त्याच्यावरती त्या व्यक्तीची किंवा त्या स्त्रीची पूर्णपणे ओनरशिप असलेली दिसून येते. त्याच्यावरती तिचा हजबंडही तिचा पतीही त्या ठिकाणी क्लेम करू शकत नाही. त्यालाच आपण त्या ठिकाणी स्त्रीधन असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचे काही प्रोडक्ट हे त्या ठिकाणी जॉईंटली खरेदी केले जातात तर काही प्रोडक्ट हे इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी खरेदी केले जातात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिकल फंक्शन जे आहे किंवा इकॉनॉमिक फंक्शन जे आहे हे कंझ्युमर बिहेवियरवरती हे त्या ठिकाणी आपल्याला अफेक्ट करताना दिसून येतं किंवा इकॉनॉमिक फंक्शनच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी कंझ्युमर बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज इमोशनल फंक्शन. Where the member of the family stay together in the one house, tension are bound to emerge. Now the everyone want space. When many persons stay in the small household, tension is more as compared to the family that own spacious accommodation. In spite of rising heat and confrontation, family always accept its members. Employees do not observe the office rule and norms. They are not wanted there. This is not the case in the family. This is because the family manage its tension. Even the tension created outside is absorbed by the family. A person can always open up to the family because the other member will understand his problem and will try to help him out. Family is known to provide emotional support. The mother at the home has the ability to work out a solution to the problem. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला फंक्शन्स दिले ते म्हणजेच इमोशनल फंक्शन. तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक फॅमिली जी आहे तो इमोशनल सपोर्ट जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक फॅमिली मेंबरकडून आपल्याला दिलेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला फॅमिली ही एकत्र राहत असते किंवा फॅमिलीचा प्रत्येक मेंबर हे त्या ठिकाणी एकत्र राहत असतात त्यावेळेला वेगळ्या प्रकारची टेन्शन्स हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. कारण प्रत्येकाला स्वतःची स्पेस ही त्या ठिकाणी हवी असते. त्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे टेन्शन्स हे त्या ठिकाणी फॅमिलीमध्ये आपल्याला तयार झालेले दिसून येतात. तर त्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी स्मॉल घरामध्ये किंवा लहान घरामध्ये राहणारी जी काही व्यक्ती असतील म्हणजे जास्त व्यक्ती या ठिकाणी लहान घरामध्ये जर राहत असतील तर त्या ठिकाणी टेन्शन हे जास्त असतात. परंतु जर त्या ठिकाणी स्पेशियस अकॉमोडेशन किंवा व्यवस्थित अशी सुटसुटीत जागा घेऊन जर त्या ठिकाणी राहत असतील किंवा मोठ्या घरामध्ये अगदी लोक राहत असतील तर त्या ठिकाणी टेन्शन जे आहे हे अगदी आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. परंतु जरी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे टेन्शन्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही संघर्ष त्या ठिकाणी फॅमिलीमध्ये होत असतील तरी प्रत्येक मेंबर जो आहे तो एकमेकाला त्या ठिकाणी आपल्याला ॲक्सेप्ट करताना किंवा एकमेकाबरोबर त्या ठिकाणी अगदी आनंदाने राहताना दिसून येतो. तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर एखाद्या ऑर्गनायझेशनचा जर विचार केला तर ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करणारे जे काही एम्प्लॉई आहे त्यांनी जर त्या ठिकाणी ऑफिसचे रूल्स असतील किंवा त्यांचे जे काही नॉर्म्स असतील
ते फॉलो केले नाहीत किंवा त्यांचं पालन केलं नाही तर त्या व्यक्तीला ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनमधून काढून टाकलं जातं किंवा त्या कामावरून त्याला कमी केलं जातं. परंतु फॅमिलीमध्ये तसं नसतं. अशा प्रकारचे नॉर्म्स किंवा त्या ठिकाणी रूल्स नसतात किंवा जरी ते रूल्स मोडले तरी त्याला फॅमिलीमधून काढून टाकलं जात नाही, तर ॲक्सेप्ट केलं जातं किंवा त्याला जी काही इम्प्रूव्हमेंट आहे ती त्याच्यामध्ये केली जाते. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की फॅमिलीच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची जी काही टेन्शन्स आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला मॅनेज केलेली दिसून येतात. म्हणजे जर अशा टेन्शन जरी ती आउटसाईड सोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी क्रिएट झाली असली तरी ती त्या ठिकाणी आपल्या टेन्शन जी आहेत ही आपल्याला दूर केलेली दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की फॅमिलीमध्ये असणारे प्रत्येक मेंबर जो आहे तो आपल्या फॅमिलीबरोबर त्या ठिकाणी ओपन अप होताना दिसून येतो. म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर असेल तर तो आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करताना दिसून येतो, जेणेकरून फॅमिलीचे जे काही मोठे व्यक्ती असेल किंवा फॅमिलीमध्ये असणारे जे काही एक्सपिरियन्स व्यक्ती असेल त्यांच्या माध्यमातून त्या प्रॉब्लेमवरती त्या ठिकाणी योग्य असं सोल्युशन हे त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक फॅमिलीच्या माध्यमातून इमोशनल सपोर्ट जो आहे तो प्रत्येक फॅमिली मेंबरला आपल्याला दिलेला दिसून येतो. म्हणजेच एखाद्या फॅमिली मेंबरमध्ये काही टेन्शन असेल तर त्याला इमोशनल सपोर्टची गरज असते, मग ती फॅमिली मेंबरमधल्या इतर व्यक्तींच्या माध्यमातून त्याला आपल्याला दिलेला दिसून येतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी फॅमिलीमध्ये जर बघितलं तर मदर असेल, आई असेल, तर त्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन आयडेंटिफाय करण्याची ॲबिलिटी ही त्या आईमध्ये ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. अशा पद्धतीने फॅमिलीमध्ये इमोशनल फंक्शन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला रन झालेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादा प्रॉब्लेम आल्याच्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी काही टेन्शन असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा एखादा काही अडथळा निर्माण झाला असेल तर त्याला लागणारा जो काही इमोशनल सपोर्ट जो आहे तो इतर व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला दिलेला दिसून येतो. त्याचबरोबर आलेली टेन्शन जी असतील किंवा प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी एकत्रितरित्या त्या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह केलेला दिसून येतो. अशा पद्धतीची वेगवेगळी फंक्शन जी आहेत ही या ठिकाणी आपल्याला फॅमिलीची दिलेली आहेत. नेक्स्ट इज टाईप्स ऑफ फॅमिली. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला फॅमिलीचे वेगळ्या प्रकारचे टाईप्स जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर यामध्ये मेन 3 टाईप जे आहेत, न्यूक्लिअर फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली अँड जॉईंट फॅमिली, हे 3 टाईप या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर त्या ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिली म्हणजेच काय, एक्सटेंडेड फॅमिली म्हणजेच काय आणि जॉईंट फॅमिली म्हणजेच काय ते आपण आता पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट इज न्यूक्लिअर फॅमिली. It indicates the presence of husband, wife and children who stay together. The house is independent and separate. It has a simple structure. In India, nuclear family has resulted from the breakup of the joint family. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला टाईप दिला तो म्हणजेच न्यूक्लिअर फॅमिली. तर न्यूक्लिअर फॅमिली म्हणजेच कोण किंवा कशा प्रकारची फॅमिली, तर त्या फॅमिलीमध्ये फक्त हजबंड, वाईफ आणि त्यांची मुलं अशा पद्धतीची जी काही फॅमिली असेल त्याला सगळी आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हटलं जातं. म्हणजे सगळीकडे त्या फॅमिलीमध्ये फक्त हजबंड, वाईफ आणि त्यांची मुलं म्हणजेच 2 किंवा 3 किंवा 1 मुलं असेल ही त्या ठिकाणी आपल्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये इन्क्लूड असलेली दिसून येतात. आणि अशा प्रकारची जी काही फॅमिली आहे ही पूर्णपणे आपल्याला इंडिपेंडंट आणि सेपरेट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच त्या फॅमिलीमध्ये फक्त 3 किंवा 4 किंवा 5 मेंबर्स त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. अशा प्रकारच्या फॅमिलीला त्या ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिली म्हटलं जातं. तर इंडियामध्ये जर बघितलं तर जॉईंट फॅमिलीचा ब्रेकअप होऊन त्या ठिकाणी आपल्याला न्यूक्लिअर फॅमिली या तयार झालेल्या दिसून येतात. म्हणजे जॉईंट फॅमिली असेल त्याच्या ठिकाणी ब्रेकअप होऊन त्यामध्ये विभाग होऊन त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला न्यूक्लिअर फॅमिली या आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने फर्स्ट टाईप आपल्याला न्यूक्लिअर फॅमिली हा दिलेला आहे. नेक्स्ट इज एक्सटेंडेड फॅमिली. These types of family comprises of the husband, wife and their children and at least 1 or 2 relatives staying with them. The extended family may also have more than one couple, for example 2 sons living with their families and parents. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टाईप दिला तो म्हणजेच एक्सटेंडेड फॅमिली. तर एक्सटेंडेड फॅमिली म्हणजेच कशा प्रकारची, तर त्या फॅमिलीमध्ये फक्त हजबंड, वाईफ, त्यांची मुलं आणि 1 किंवा 2 रिलेटिव्ह हे त्यांच्याबरोबर राहत असतील तर त्याला आपण एक्सटेंडेड फॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी आई वडील, त्यांची मुलं आणि एखादा जर त्या ठिकाणी रिलेटिव्ह त्या ठिकाणी असेल किंवा 1 किंवा 2 रिलेटिव्ह त्यांच्यासोबत राहत असतील तर त्याला ठिकाणी आपण एक्सटेंडेड फॅमिली असं म्हटलं जातं. त्याचबरोबर एखाद्या फॅमिलीमध्ये 1 पेक्षा जास्त कपल त्या ठिकाणी राहत असेल तर त्याला देखील आपण एक्सटेंडेड फॅमिली असं म्हणू शकतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर 2 मुलं जी आहेत ही त्यांच्या फॅमिलीबरोबर आपल्या पॅरेंटबरोबर राहत असतील म्हणजेच त्या ठिकाणी 3 कपल त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसतात. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी फॅमिली असेल तर त्याला आपण एक्सटेंडेड फॅमिली असं म्हणू शकतो. म्हणजेच थोडक्यात एका फॅमिलीबरोबरच म्हणजेच हजबंड, वाईफ, त्यांची मुलं आणि त्यांच्याबरोबर एखादा किंवा 1 पेक्षा जास्त रिलेटिव्ह त्या ठिकाणी राहत असतील तर त्याला आपण एक्सटेंडेड फॅमिली असं म्हणू शकतो. Next is joint family. These types of family has been used in India for the centuries. At least 3 generations lives under the same roof. Members share the food from the same kitchen. The oldest male member is the head of the family.
whose decision are the binding on the all other members. His wife is in charge of the kitchen. There is a common ownership of the property. Every male and a female member have share in the property. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टाईप दिला तो म्हणजे जॉईंट फॅमिली. तर जॉईंट फॅमिली म्हणजेच काय, तर त्याकडे आपल्याला लक्षात येईल की इंडिया मध्ये जर बघितलं तर इंडियामध्ये अगदी काही दशकापासून जॉईंट फॅमिली हा टाईप त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. तर जॉईंट फॅमिली म्हणजेच नेमकी कशा पद्धतीची, तर अशा प्रकारची फॅमिली ज्यामध्ये 3 जनरेशनची लोक ही त्या ठिकाणी एकाच रूफखाली जर राहत असतील तर त्याला ठिकाणी आपण जॉईंट फॅमिली असं म्हणू शकतो. म्हणजेच आजी आजोबा, त्यांची मुलं आणि त्यांची मुलं, म्हणजेच आजी आजोबा, मुलं आणि नातवंड अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी एकाच फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी राहत असेल, 3 जनरेशन त्या ठिकाणी एकाच फॅमिलीमध्ये किंवा एकाच ग्रुपच्या अंडर राहत असतील तर त्याला ठिकाणी आपण जॉईंट फॅमिली असं म्हणू शकतो. त्याचबरोबर त्या फॅमिलीमध्ये मेंबरमध्ये सर्व व्यक्ती हे कॉमन किचनच्या माध्यमातून किंवा एकाच किचनमधून त्या ठिकाणी त्यांचं जे काही अन्न जे असतील ते करत असतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी ओल्डर मेल मेंबर आहे किंवा सगळ्यात वयस्कर असा पुरुष आहे तो त्या फॅमिलीचा ठिकाणी आपल्याला हेड असलेला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून घेतलेले जे काही डिसिजन असतील हे प्रत्येक मेंबरसाठी आपल्याला लागू झालेले दिसून येतात. त्याचबरोबर त्याची जी काही वाईफ असेल ही त्या ठिकाणी त्या किचनची इंचार्ज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच त्या ओल्ड मॅनच्या वाईफची वाईफ ही त्या ठिकाणी त्या घराच्या किचनची इंचार्ज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर अशा प्रकारच्या फॅमिलीमध्ये जी काही प्रॉपर्टी असेल ते प्रॉपर्टी सर्वांची ओनरशिप त्या ठिकाणी असलेली दिसून येते. म्हणजेच प्रॉपर्टीवरती सर्वांचा समप्रमाण अधिकार, मग तो मेल मेंबर असो वा फिमेल असो, म्हणजे स्त्री असो वा पुरुष असो, त्या प्रॉपर्टीमध्ये सर्वांचा शेअर किंवा सर्वांचा समान भाग त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. अशा प्रकारची जी काही फॅमिली आहे त्याला सगळं आपण जॉईंट फॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की जॉईंट फॅमिली म्हणजेच काय, तर 3 जनरेशनची लोक एकाच छताखाली जर त्या ठिकाणी राहत असतील आणि कॉमन किचनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फूड घेत असतील किंवा अन्न मिळवत असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीवरती सर्वांचा समान अधिकार असेल. त्याचबरोबर ओल्डर व्यक्ती जे आहे किंवा ओल्डर मॅन असेल तो त्या ठिकाणी फॅमिलीचा हेड त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो आणि त्याचे जे काही डिसिजन असतील ते सर्वांसाठी लागू झालेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने जॉईंट फॅमिली ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे टाईप जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला फॅमिलीचे दिलेले आहेत. त्यामध्ये न्यूक्लिअर फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली आणि जॉईंट फॅमिली हे 3 टाईप मेन असलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज रोल ऑफ डिफरंट मेंबर्स. म्हणजेच त्याकडे फॅमिलीमध्ये वेगळ्या प्रकारचे मेंबर्स असतील त्यांचे रोल कशा पद्धतीचे असतात आणि त्याचा कन्झ्युमर बिहेवियरवरती किंवा त्या व्यक्तींच्या बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होतो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.